सॉरी माझं चुकलं मी चुकले सॉरी काय झालं तारी हात सोड अरे कुठे नेतेस तारी हात सोड माझा निशिता मी जे काय ऐकले ते खरंय काय ताई लग्नाच्या दिवशी तू तारिणीला जे काही सांगितलंस ते खरं आहे का नाही तू खरंच प्रेग्नंट आहेस निशिता टेल मी व्हॉट इज द ट्रुथ बोल अगं एवढी मोठी गोष्ट तुला कोणाला सांगावीशी वाटली नाही अगं या घराण्याचा वारस तुझ्या पोटात वाढतोय इतका निष्काळजीपणा कसा करू शकतेस तू नाही मम्मा तसं ते निशिता चल कुठे कुठे म्हणजे डॉक्टरांकडे अजून कुठे डॉक्टरांकडे हो मी पण येते कितीही झालं ना तरी माझ्या युवराजचा वंश हिच्या पोटात वाढतोय नाही मम्मा डॉक्टरांकडे वगैरे जायची नाहीये काही गरज नाहीये तशी नाहीये अरे असं कसं नको हे बघ माझ्या नातवंडाचं ना सगळं व्यवस्थितच व्हायला हवं हा वहिनी लगेच घेऊन जा आणि सगळ्या टेस्ट करून घ्या आधीच आपल्याला सगळं उशिरा कळलंय चेतना काकी इट्स ओके मला असं वाटतं मी आत्ताच्या आत्ता गायनाकला फोनच करते ताई गायनाक कशाला काही गरज नाहीये त्याची काही गरज नाही म्हणजे कारण मी नाहीये प्रेग्नेंट काय काय बोललीस तू निशिता काय बोललीस तू मी नाहीये प्रेग्नेंट खोटं बोलून तू आमच्या सगळ्यांच्या भावनांशी खेळलीस हाऊ डेअर यू निर्लज्ज मुलगी मम्मा आम्हाला फसवलं यू लायर प्लीज मला मारू नका कौशिक आई आय एम सॉरी मी मुद्दाम असं केलं नाही तारिणी लग्न आणि तेच का दया पप्पा परत माझं चुकलं माझं दया काय 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 झालंय कोणी नाहीये इथे तिथेच सगळे बाजूच्या रूम मध्ये मम्मी काय जर आपलं हे सिक्रेट प्रेग्नन्सी वालं सगळ्यांना जर कळलं तर ती लोक मला मारतील का रे कौशिकी ताई मारणार नाहीत ना मला काय ना ती तारिणी ह्या घरात आली आहे ना तेव्हापासून मला काही व्हॅल्यूच राहिली नाहीये लग्नाआधी कौशिकी ताई मला किती गिफ्ट द्यायचे लग्नानंतर मला एक पण गिफ्ट मिळालं नाही आय थिंक ना आपल्याला ना हे प्रेग्नन्सीचं नाटक आहे ना ते कंटिन्यू करायला हवं तारिणीला कळलं नाही पाहिजे की मी प्रेग्नेंट नाहीये एवढं सगळं कळतंय ना तुला हां मग थोडं हे डोकं वापर ती तारिणी तुझ्यासारखी नाहीये ऑफकोर्स नाहीये माझ्यासारखी अजिबात नाहीये ती तिला थोडी तरी अक्कल आहे हां हां हा करू नकोस हे बघ तू हे असं वागलीस ना तिच्या समोर तर तिला एका सेकंदात कळेल की तू खोटं बोलतीयस नो वे मी कुणालाच कळू देणार नाही नाहीतर घरातली सगळी कामं परत मलाच करावी लागतील ओके नो नो मी नाही कळणार हे काय करतेस आता इंटरनेटवर सर्च करते गरोदरपणात काय काय त्रास होतो हे नाटक कॅरी करायचं आहे ना मग ऍक्टिंग अशी परफेक्ट झाली पाहिजे तुला बरं वाटत नाही तू उगाच धावपळ करू नकोस तू हा विश्रांती घे जरा विश्रांती घे हा बर काय ग काय झालं नाही याव काही नाही ठेच लागली होती पायाला छोटीशी जखम झाली आहे म्हणून तो काळजी घेतोय तुम्ही कुठे बाहेर निघालात दयानंद काका अच्छा काका नाही सॉरी 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 मी जरा ते सवयीमुळे म्हणाले
तुम्ही कुठे बाहेर निघाला होतात बाबा? आता कसं बाबा ऐकल्यावर कसं बरं वाटलं. बाबामध्ये एक आपले पण आहे ग. काही नाही ग अगं, ते जरा डॉक्टरकडे जाऊन येत होतो. हां, पण आपला तो ड्रायव्हर आहे ना शंकर, त्याची तब्येत जरा बिघडली आहे. तर म्हटलं कर तू आराम कर, मी येतो जाऊन. अहो पण मग तुम्ही दवाखान्यात एकटे कशाला जाताय? केदार येईल ना तुमच्या सोबत. मी मला काम आहे ना, मला तिकडे जायचं आहे, मला नाही जमणार. आणि मी कॅब बुक करून देतो. कॅबवाला घेऊन जाईल आणि परत आणून पण सोडेल. नाही नाही, मी रिक्षाने जाऊन येईन. तुझी काळजी घ्यायला केदारला इथे थांबू देत. माझी काळजी घ्यायला मला एवढं काहीही झालेलं नाहीये. तो येईल तुमच्या सोबत. मी सांगितलं ना माझं काम आहे. उगाच मला फोर्स करू नको तारिणी. अरे पण अगं त्याची इच्छा नाही आहे ना. उगाच नको करूस त्याला आग्रह. मला त्याला आता आणखी कुठलाही त्रास द्यायचा नाहीये. मी येतो जाऊन येतो. केदार तू जा ना त्यांच्या सोबत. तू गेलास तर त्यांना सोबतही होईल आणि आपल्याला ज्या गोष्टीची माहिती हवी आहे त्याबद्दल तुला त्यांच्याशी बोलता पण येईल ना. अरे पण मला नाही जायचंय त्यांच्यासोबत. केदार माणूस की म्हणून तरी जा. थांबा मिस्टर खांडेकर. मी येतो. अरे नाही नाही, तुझं काहीतरी काम आहे ना. माझ्यामुळे उगाच तुझ्या कामात कुठली अडचण नको. तू नाही ठीक आहे, मी माझं काम करतो नंतर. आणि हां, मी मुलगा म्हणून नाही तर एक माणुसकी म्हणून येतोय. सिनियर सिटीजन्सची मदत करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून येतोय. उगाच अपेक्षा वाढवू नका. चला. थँक्यू तारिणी. तारिणी काय? मलाही आवडतं बरं का बाळा म्हटलेलं. होय, आता जा आणि छान वेळ घालवा त्याच्यासोबत. आणि लवकर जा, नाहीतर तुमचा चिडका कांदा चिडून चिडून भोपळा होईल. हो. बरं तू काळजी घे. हो. हे मिशन आणि काम फक्त निमित्त आहे केदार. तुला तुझ्या बाबांबरोबर वेळ मिळणं, तुमच्या दोघांमध्ये एक नातं तयार होणं जास्त महत्वाचं आहे.